कसे आहात? आज मी बनवते मिरची पकोडा. मिरची पकोड्यासाठी इकडे मी लांबडी मिरची घेतलेली आहे, कांदा, शिजवलेला बटाटा, तांदूळाचं पीठ, बेसन पीठ, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, मीठ आणि इकडे सगळे मसाले लागणार आहेत. इकडे मी बटाटा कुस्करून घेतला, त्याच्यामध्ये कांदा, हिरव्या मिरचीचा ठेचा व सगळे मसाले घातलेले आहेत. तर आता मी हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आपण आता ते मिरचीमध्ये भरून घेऊया. हे बघा, मिरचीचे असे मी काप केलेले आहेत आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवली होती स्वच्छ धुवून. तर आता त्याच्यामध्ये आपण हे असं सगळ्याच मिरच्यामध्ये भरून घेऊया आणि नंतर बेसन पिठाचा मी घोळ करणार आहे, त्याच्यामध्ये तळून घेणार. असं भरून घ्या व्यवस्थित. इकडे मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण बेसन पिठाचं घोळ करून घेऊया. बेसन पीठ आणि आता आपण बेसन आणि बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया. पहिल्यांदा घालते मी ओवा, हिंग, हळद, चवीप्रमाणे मीठ पण घालतेय, गरजेचं आहे. थोडंसं तिखट, कारण याच्यामध्ये आपण मिरचीमध्ये तिखट सारण घातलेलं आहे, त्यामुळे जास्त तिखट नाही. आता पाणी घालून आपण हे बॅटर करून घेऊया, बॅटर तयार करू. आता इकडे मी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. मिरची जी आहे ती मी, हे बघा, मिरची बॅटर आहे आणि मिरची आहे, मी बॅटर मध्ये बुडवून एक एक पॅन मध्ये सोडणार. चारच सोडून घेते, कारण मिरच्या मोठ्या आहेत. आता मी उलटवून घेते. त्या खूप सावकाश मंद आचेवरतीच भाजायच्या. जास्त तेलात मी तळत नाहीये, एकदम कडक होत नाही. जास्त तेलात तळलेल्या फक्त वरून बॅटर तळलं जातं आणि मिरची आतून तशीच राहते. आतून मिरची सुद्धा क्रिस्पी झाली पाहिजे, म्हणून मी बघा एकदम कमी तेलात मी रेसिपी बनवते. माझ्या रोज रेसिपी बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मी खूप कमी तेलाचा वापर करते आणि रेसिपी बनवते आणि त्या खूप छान होतात. हे बघा, आता मी सगळं उलटवून घेतलेलं आहे. परत एकदा दाखवेन मी. हे सगळं खरपूस शेकून घेऊया. सगळ्या मिरच्या मी खरपूस तळून घेतलेल्या आहेत. हे बघा, कमी तेलातही खूप छान रेसिपी होते. आणि एक पकोडा मी दाखवते बघा, दोन्ही बाजूनी छान शेकलेला आहे. जास्त तेलात नाही, कमी तेलातच. आणि मेन म्हणजे आतून जी मिरची आहे ना, ती पूर्ण शिजली जाते, करकरीत राहत नाही आणि खूप छान लागते. वरण भातासोबत तोंडी लावून खूप छान लागतं. तुम्हीही करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. तयार झालेत आपले मिरची पकोडे, खूप छान दिसतात. तुम्हीही करून बघा.